बुलेटिनमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आणि थेट जाणार आहोत विधान परिषदेसाठी अर्ज भरण्यासाठी पंकजा मुंडे या पोहोचलेल्या आहेत आणि यासोबत त्यांच्या बरोबरच देवेंद्र फडणवीस आणि महत्त्वाचे नेते हे भाजपचे पाहायला मिळतात। अधिक माहिती घेऊयात। अभिषेक मुठाळ आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। अभिषेक, आज सगळेच उमेदवार अर्ज दाखल करणार असं कळतंय। नक्कीच आज जर पाहायचं तर शेवटची तारीख आहे आणि त्यामुळे सगळे जे भाजपचे उमेदवार आहेत ते आपल्याला आता अर्ज भरताना पाहायला मिळणार आहे। पंकजा मुंडे आता दाखल झालेले आहेत विधान भवन परिसरामध्ये। एकूणच सगळेच आपण भाजपचे नेते देखील व्हिज्युअलमध्ये बघू शकतो आहे। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, सोबतच जे इतर नेते आहेत, धनंजय मुंडे आहेत, चंद्रकांत पाटील आहेत, हे सगळे दाखल झालेत आणि त्यांच्याच सोबत पंकजा मुंडे यांनी आता अर्ज दाखल केला आहे। एकूण पाहायचं तर मागील काही दिवसांपासून त्यांच्या नावाची चर्चा होती। 5 जागा हा भाजप लढणार होता आणि या 5 जागांपैकी पंकजा मुंडे यांचं नाव चर्चेत असल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळालेलं होतं। त्यांचं कुठेतरी पुनर्वसन करत पुन्हा एकदा ओबीसी नेतृत्व जे आहे ते मराठवाड्यामध्ये पुन्हा निर्माण करण्याचा प्रयत्न जो आहे तो आपल्याला होताना पाहायला मिळतो आहे। एकूणच जो वाद मागील काही दिवसात झालेला आहे त्या पार्श्वभूमीवर बघता भाजपला कुठंतरी भीती होती, त्यामुळेच भाजपकडनं जे पंकजा मुंडे आहेत त्यांना कुठंतरी पुन्हा एकदा समोर आणण्याचा प्रयत्न जो आहे तो भाजप करू पाहत आहे। एकूणच येणं विधानसभेमध्ये मोठ्या प्रमाणात जो फायदा आहे तो आपल्याला भाजपला होताना पाहायला मिळणार आहे आणि आताच उमेदवारी अर्ज जो आहे तो पंकजा मुंडे यांच्याकडनं दाखल झाला आहे। थोड्याच वेळात जे इतर नेते आहेत, इतर उमेदवार आहेत ते देखील आपल्याला अर्ज भरताना पाहायला मिळतील। नक्कीच, आणि आपण बघतोय की हे सगळे जे उमेदवार आहेत ते अर्ज दाखल करण्यासाठी पोहोचलेले आहेत। पंकजा मुंडे यांच्या सोबत त्यांची बहीण प्रीतम मुंडे देखील आहे, तसंच देवेंद्र फडणवीस, आशिष शेलार, धनंजय मुंडे, गिरीश महाजन, फुके आणि प्रसाद लाड हे सगळे उपस्थित आहेत। भाजपचे सगळे दिग्गज नेते यावेळेला उपस्थित आहेत, जे अर्ज दाखल करण्यासाठी इथे पोहोचलेले आहेत। खास पंकजा मुंडे यांना ते शुभेच्छाही देत आहेत। चंद्रकांत पाटील यांनी त्यांना पुन्हा चॉकलेट भेट दिलेला आहे, कॅडबरी भेट दिलेली आहे। अशीच कॅडबरी त्यांनी यापूर्वीच अनिल परब यांना सुद्धा भेट दिली होती। निकाल लागण्यापूर्वीच ती भेट देऊन त्यांचं अभिनंदन, शुभेच्छा दिलेल्या होत्या आणि आता सुद्धा पंकजा मुंडे यांना अशाच पद्धतीने चंद्रकांत पाटलांनी कॅडबरी भेट दिली। भाऊ-बहिणीचं प्रेम हे अबाधितपणे पाहायला मिळालं असं विधान यावेळेला लाड यांनी केलं। तर या संदर्भात त्यांचं नाव जेव्हा जाहीर झालं विधान परिषदेसाठी त्यावरती त्यांनी प्रतिक्रिया दिली होती, तीही एकदा पाहूया। सर्व टीम मेंबर्सचे पण खूप आभार मानते की ज्यांनी हे नाव माझं सुचवलेलं आहे। ठीक आहे, प्रतीक्षा करावी लागली लोकांना, पण जे मला हवं होतं त्याहीपेक्षा जे लोकांना हवं होतं ते राजकारणात करायचं असतं आणि आज लोकांना हवंय ते झालंय, याचा मला आनंद आहे। मी सर्वांचे आभार मानते।